नमस्ते. यामध्ये टी-ई-टीसाठी उपयुक्त अशा मनी व त्याचे अर्थ दिलेले आहे. तर बघूया. पहिली म्हण, अति तिथे माती, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. दुसरी आहे, उंटाच्या तोंडी जिरे, म्हणजे गरजेपेक्षा खूप कमी असणे. नाव मोठे, लक्षण खोटे, प्रसिद्धी जास्त आणि गुणवत्ता कमी. चोराच्या उलट्या बोंबा, दोषीच आरडाओरडा करतो. थेंबे थेंबे तळे साचे, थोडी थोडी बचत मोठी होते. एकाच माळेचे मणी, सारखे स्वभावाचे लोक. सातवी म्हण आहे, हातचे सोडून पळत्याच्या पाठी, म्हणजे असलेले सोडून नसलेल्याच्या मागे लागणे. आठवी म्हण आहे, घरटे ना घाट, घरचे ना घाटचे, म्हणजे दोन्हीकडचं नुकसान. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जशी करणी तशी भरणी, कर्माप्रमाणे फळ मिळते. तोंडाने दुधाने तोंड पोळले की ताकही फुंकून पितात, म्हणजे अनुभवामुळे सावध होतो. नाचता येईना अंगण वाकडे, स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलणे. एकाच दगडात दोन पक्षी, म्हणजे एका प्रयत्नात दोन फायदे. वेळ आली की शहाणपण येते, प्रसंगानुसार समज येते. डोळ्यात तेल घालून पाहणे, अतिशय काळजीपूर्वक लक्ष ठेवणे. हात धुवून मागे लागणे, सतत त्रास देणे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट, न मिळालेल्या गोष्टीला कमी लेखणे. पळसाला पाने तीन, परिस्थिती बदलत नाही. घाईचे काम शैतानाचे, घाईत चुका होतात. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे. मनात मांडे खाणे, हवेत मनोरे बांधणे. खाण तशी माती, जशी परिस्थिती तसे परिणाम. लहान तोंडी मोठा घास, म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षा मोठे काम करणे. 23वी म्हण बघूया. सापही मेला आणि काठीही नाही तुटली, म्हणजे दोन्ही बाजूंनी फायदा होणे. घरचा आहेर, आपल्याच माणसाकडून त्रास. एका हाताने टाळी वाजत नाही, म्हणजे दोन्ही बाजूंचा सहभाग आवश्यक. ज्यांची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, म्हणजे उपकार मानणे. अडला हरी गाढवाचे पाय धरी, गरज पडल्यास कोणाचीही मदत घ्यावी. उथळ पाण्याला खळखळाट फार, म्हणजे कमी ज्ञान असलेले जास्त बोलतात. 29वी म्हण बघूया. शीतावरून भाताची परीक्षा, म्हणजे थोड्यावरून संपूर्ण अंदाज येतो. घरच्या जागी जोगडा, म्हणजे घरच्याची किंमत नसणे. संकटात मित्र ओळखावा, खरी मैत्री संकटात दिसते. पेरावे तसे उगवते, कर्मानुसार फळ मिळते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.